नुकताच झालेला नीट 2026चा पेपर जो आहे हा लीक झाला. त्याच्यामध्ये बघा आपल्याला बघायला मिळेल नीटचा जो पेपर आहे हा 2024मध्ये सुद्धा लीक झालेला होता. आणि हा पेपर लीक होण्यामागचं कारण म्हणजे काय तर बघा, ज्यावेळेस तुम्ही कुठलाही पेपर किंवा कुठल्याही एक्झामचे जे आपल्याला म्हणतात कंडक्ट होते, ती एक्झाम ज्यावेळेस OMR शीटवर तुम्हाला सॉल्व्ह करायची असते, त्यावेळेस तिचा क्वेश्चन पेपर जे आहेत जे आहेत हे छापले जातात. हे क्वेश्चन पेपर छापण्यासाठी जे आहे हे कारखान्यामध्ये जे ऑब्व्हियसली जर तुम्हाला जर 30 लाख 25 लाख जर विद्यार्थ्यांची जर एक्झाम घ्यायची असेल, तर तुम्हाला तो पेपर जो आहे हा छापावा लागेल. हा पेपर छापण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या कारखान्यामध्ये जे आहे तो छापावा लागेल. त्या मोठ्या कारखान्यामध्ये हा पेपर कोण कोण बघताय आणि कसं बघतंय हे तुम्हाला जे आहे हे कळणार सुद्धा नाही, आणि हा पेपर कुठून लीक होणार हे कळणार सुद्धा नाही. कारण ते जर बघायचं झालं तर ज्यावेळेस हा पेपर बनवला जातो त्यावेळेस आपल्याला म्हणता येईल एक ठराविक टीम असेल किंवा जे ठराविक लोक असतील त्यांच्याकडेच असतो. बट ज्यावेळेस हा पेपर आपल्याला बघायला मिळेल प्रिंटिंग प्रेसमध्ये जातो किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो, त्यावेळेस हा पेपर लीक होण्याचे जे चान्सेस आहेत हे सर्वात जास्त असतात. याच्यावरती जर बघायचं झालं तर एक उत्तम पर्याय म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन्स. बट कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन्समध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की SSC फॉर्मॅटमध्ये जे आहे हे खूप सारे घोटाळे आपल्याला बघायला मिळाले. तर आता बघायचं झालं तर विद्यार्थी अशा घटनांमुळे जे आहे मानसिक दबावाखाली येतात. तर अशा प्रकारच्या घटना न होण्यासाठी सरकारला काही कठोर पावलं उचलण्याची जी आहे ही गरज आहे. जय हिंद, जय भारत.